3 महिन्यांपूर्वी पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन PM पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. यावर निवडणूक प्रक्रिया राबवताना चुकीच्या पद्धतीनं निकष लावून विरोधकांचे अर्ज बाद ठरवण्यात आलेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे असा आक्षेप घेत रजनीताई मगदुम यांच्या समर्थकांनी केंद्रीय सहकार विभागाकडे तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत नवनियुक्त संचालक मंडळाला मान्यता न देता नव्यानं निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. याला बाबासाहेब मगदुम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर न्यायालयात सुनावणी होऊन निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आलाय. यावर पुढील सुनावणी 9 जून रोजी होणार आहे. दरम्यानच्या काळात कारखान्याचं कामकाज ठप्प झालंय. त्यामुळे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासक अथवा प्रशासक मंडळ नियुक्त करावं असा अर्ज रजनीताई मगदुम समर्थकांनी उच्च न्यायालयात दाखल केला होता. तर बाबासाहेब मगदुम यांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांना काम करायला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. न्यायालयाने या दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या आणि पुढील निर्णय होईपर्यंत कार्यकारी संचालकांच्या सहीनं कामकाज सुरू ठेवावं असे निर्देश दिलेत.